नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती एक्झामसाठी मित्रांनो आपण लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। ओके, रोज आपलं 9 वाजता मॅथ्सचं लेक्चर मित्रांनो एकदम धमाकेदार सेशन मित्रांनो रोज होत असतं। फक्त तलाठी भरतीसाठीच नाही, जे पण बाकीच्या सरळ सेवा एक्झाम येणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो आपण डेली आपलं मॅथ्सचं 9 वाजता लाईव्ह लेक्चर असतं मित्रांनो। फक्त मॅथच नाही, बाकीचे सब्जेक्ट देखील मित्रांनो रोज आपले लाईव्ह लेक्चर असतात। ओके, जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे टिक्कर मराठी नावाने, त्या टेलिग्राम ग्रुपला देखील मित्रांनो जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे पण अपडेट्स असतील ते वेळोवेळी भेटत जातील। ओके, तर मित्रांनो या वर्षी आपल्याला काही करून आपल्याला कुठल्या तरी एक्झाम मध्ये सिलेक्ट व्हायचंय, त्यासाठी मित्रांनो आपल्याला दिवस रात्र काय करायचंय, मेहनत घ्यायची आहे। चला, आज मित्रांनो आपण बघा सिम्प्लिफिकेशनचा पार्ट 2 बघणार आहोत, सरळ रूप पार्ट 2। ऑलरेडी आपण आधी मित्रांनो पार्ट 1 घेतलेला आहे। ओके, ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी एकदा आवर्जून बघा। ओके, चला पहिला क्वेश्चन काय दिसतोय बघा। बघा मित्रांनो काय दिलेलं आहे इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये, काय 43 गुणिला 43 अधिक 86 गुणिला 37 अधिक 37 गुणिला 37। ओके, आता मित्रांनो इथे बघा एवढं गुणाकार वगैरे करत बसणार कारण नाही, इथे नंबर रिपीटेड दिसत आहेत बघा। 43 43 सेम आहे, मग मी जर 43 ला ए मानलं, काय मानलं रे, ए गुणिला ए तयार होईल, बरोबर आहे। इथे 37 गुणिला 37 दिसतंय, 37 ला जर बी मानलं तर बी गुणिला बी तयार होईल। ओके मित्रांनो, हा जो 86 आहे 43 च्या डबल दिसतंय बघा, 43 गुणिला 2 केलं तर 86 होतात, पुढचा हा 37 जसाच्या तसा। मग आता इथे मित्रांनो बघा, हा ए गुणिला ए काय तयार होऊन जाईल, ए स्क्वेअर प्लस हा काय तयार होईल मित्रांनो 2ab, बरोबर आहे का। 43 ए आणि 37 बी ना, बी गुणिला बी बी स्क्वेअर। मग आता इथे मित्रांनो लक्षात ठेवा, हा कोणाचा फॉर्म्युला आहे रे, ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर। ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो मित्रांनो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो मित्रांनो, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर। ओके, मग आता इथे मित्रांनो बघा, हा कोणाचा स्क्वेअर आहे, ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर। ए काय होता रे आपला 43 होता आणि बी काय होता 37 होता, येईल का असं, 43 आणि 37 किती होतात रे 80, 80 चा स्क्वेअर बघा, 8चा स्क्वेअर किती रे 64 आणि 0 डबल वेळेस घ्यायचं मित्रांनो स्क्वेअर असल्यामुळे, तर याचा आन्सर काय येईल 6400, ऑप्शन नंबर सेकंड। काही डाऊट? सोपं आहे मित्रांनो, या टाईप वरती फॉर्म्युला बेस याला काय म्हणतात रे, सूत्रांवर आधारित गणिते आजकाल विचारतायत मित्रांनो एक्झाम मध्ये। जायचं पुढे, चला पुढचा क्वेश्चन काय दिसतोय मित्रांनो, सेम बघा काय दिसतोय, 37 गुणिला 37 ओके मायनस 74 गुणिला 33 ओके प्लस 33 गुणिला 33, बरोबर आहे का। ओके, 37 ला जर ए मानलं तर काय रे, ए गुणिला ए मायनस 33 ला जर बी मानलं तर काय येईल, बी गुणिला बी। हा 74 काय रे 37 च्या डबल दिसतोय, बरोबर आहे का, गुणिला 33। ओके, तर ए गुणिला ए काय होईल, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर येईल असं, आणि ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर कोणाचा फॉर्म्युला आहे रे, ए मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर। मागच्या क्वेश्चन मध्ये लिहून दिलं ना, ए काय होता आपला 37, बी काय होता 33, बरोबर आहे का, ब्रॅकेट स्क्वेअर। 37 मधून 33 गेले किती रे 4, 4चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर किती 16, तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 16, ऑप्शन नंबर सेकंड। काही डाऊट? सोपं आहे मित्रांनो, आवडतंय तर लेक्चरला लाईक होऊन जाऊ द्या, लाईक करायला लाजू नका। ओके, लाईक कमेंट बनता है, चला।
पुढचा क्वेश्चन मित्रांनो बघा, सेम काय रे, काय दिसतंय बघा, 1.6 into 1.6 plus 3.2 into 1.3 plus 1.3 into 1.3. 1.6 ला मित्रांनो जर ए मानलं तर काय तयार होईल, ए गुणिला ए. 3.2 काय दिसतोय रे, 1.6 च्या डबल दिसतोय, बरोबर आहे का. 2 into 1.6 दिसतोय, बरोबर आहे. गुणिला पुढचा 1.3 जसाच्या जसा, आणि 1.3 ला जर बी मानलं तर बी गुणिला बी येईल का, असं ए गुणिला ए, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. कोणाचा फॉर्म्युला आहे रे, ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे का. ए किती आहे 1.6, बी किती आहे 1.3 ब्रॅकेट स्क्वेअर, काईल हे 2.9 चा स्क्वेअर, बरोबर आहे का. 29 चा स्क्वेअर किती मित्रांनो, इथं टायपिंग मिस्टेक झाली ऑप्शन मध्ये, ऑप्शन कडे नका लक्ष देऊ. 2.9 चा स्क्वेअर बघा, 29 चा स्क्वेअर किती मित्रांनो 841, किती रे 841. आणि मित्रांनो पॉइंट आहे, पॉइंट बघा आता 2.9 ना चा स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजेच काय 2 वेळेस मल्टिप्लिकेशन. आणि मी हे सर्व बेसिक मध्ये शिकवलंय मित्रांनो, डेसिमल मध्ये काय रे, आधी जसाच्या तसा गुणाकार करून घ्यायचा आणि नंतर मित्रांनो राईट साइड कडून पॉइंट काउंट करायचे, किती डिजिट नंतर आहे, इथे एक संख्येनंतर आहे, इथे एक संख्येनंतर, एक आणि एक किती रे 2 संख्येनंतर इथे आपल्याला पॉइंट द्यावा लागेल. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 8.41. हे चुकून कोणत्या तरी ऑप्शनचे क्वेश्चनचे ऑप्शन रिपीट झालेले आहेत. ओके क्लिअर. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो 8.41. काय येईल 8.41. काही डाऊट, समजलंय सगळ्यांना, सोपं आहे. जायचं पुढे मित्रांनो. नेक्स्ट बघा, पुढचा काय रे, सेम बघा काय क्वेश्चन, 2.1 into 2.1 plus 1.4 into 1.4 minus 4.2 ला 2 into 2.1 लिहू शकतो का रे, यस लिहू शकतो का, यस इंटू 1.4 जसाच्या तसा. कोणता फॉर्म तयार होतो, याला जर ए मानलं, ए गुणिला ए प्लस बी गुणिला बी मायनस 2ab येईल असं. काय येईल हा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. कोणाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो हा, ए मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. ए काय रे आपला 2.1, बी काय 1.4 त्याचा स्क्वेअर. ओके 2.1 मधून 1.4 गेले तर किती राहतील 0.7, 0.7 चा स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर किती रे 49, आणि दोन संख्येनंतर पॉइंट, म्हणजे याचा आन्सर काय येईल मित्रांनो 0.49. ऑप्शन नंबर फर्स्ट. सोपं आहे. चला काही डाऊट, लाईक झालंच पाहिजे मित्रांनो लेक्चरला. चला सगळ्यांनी लाईक करायचंय. तर पुढचा मित्रांनो सेम दिसतंय बघा, काय रे, काय क्वेश्चन बघा, 4.8 गुणिला 4.8 प्लस 9.6 गुणिला 3.2 प्लस 3.2 गुणिला 3.2 अपॉन काय रे 4.2 इंटू 4.2 मायनस 8.4 इंटू 2.2 प्लस 2.2 इंटू 2.2, बरोबर आहे का. जर 4.8 ला आपण ए मानलं तर काय होईल रे, ए गुणिला ए स्क्वेअर होईल, बरोबर आहे का, प्लस 9.6 काय रे 4.8 च्या डबल आहे, बरोबर आहे का. म्हणजे तिथे काय तयार होईल 2ab तयार होईल, बरोबर आहे का. बोला प्लस 3.2 इंटू 3.2, त्याला जर बी मानलं, बी गुणिला बी, बी स्क्वेअर तयार होईल, बरोबर आहे का मित्रांनो. मागच्याच सारखा क्वेश्चन आहे. ओके सेम मित्रांनो. खालच्या इथं मित्रांनो खाली कोणाला आपण 4.2 ला ए मानलंय, ए गुणिला ए स्क्वेअर, हा 8.4 काय रे 4.2 च्या डबल आहे, म्हणजे काय तयार होईल हा 2ab तयार होईल, प्लस बी स्क्वेअर
ओके, काय रे वरती काय तयार होतोय, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तयार होतोय आणि खाली ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर तयार होतोय. ओके, ए काय मित्रांनो वरती 4.8 आहे आणि बी काय 3.2 आहे. बरोबर आहे का? खालच्यासाठी ए काय रे 4.2 आहे आणि बी काय मित्रांनो 2.2 आहे. येईल का असं? 4.8 प्लस 3.2 किती होतात रे? 8 होतात. ओके, आणि 8चा स्क्वेअर 4.2 मधून 2.2 गेले बघा. 0.2 मधून 0.2 कॅन्सल, 4तून 2 गेले 2, 2चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर किती रे 64 आणि 4चा वर्ग 2चा वर्ग 4, 64ला 4ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे मित्रांनो याचा 16. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. काही डाऊट आहे का सोपं? तुम्हीच सांगा मित्रांनो. एकदम सोपं आहे. यस. जायचं पुढे. फॉर्म्युला बेस फक्त मित्रांनो काय क्वेश्चन्स आहेत. सेम बघा काय क्वेश्चन, 625 गुणिला 625 मायनस 225 गुणिला 225 अपॉन 625 वजा 225. ओके, मित्रांनो गुणाकार करत नाही बसायचा. बघा 625 ला जर ए मानलं तर काय रे ए गुणिला ए तयार होईल. 225 ला जर बी मानलं तर बी गुणिला बी तयार होईल. मग खाली काय येईल ए मायनस बी. बरोबर आहे का? ए गुणिला ए काय रे ए स्क्वेअर, बी गुणिला बी बी स्क्वेअर अपॉन ए मायनस बी. आता मित्रांनो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे काय रे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय फॉर्म्युला ए प्लस बी इंटू ए मायनस बी. काय फॉर्म्युला ए प्लस बी इंटू ए मायनस बी. इथे फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे मित्रांनो. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला काय लिहिणार ए प्लस बी इंटू ए मायनस बी. खालचा ए मायनस बी जसाच्या तसा. दोघा ब्रॅकेट सेम आहे मित्रांनो. हे काय होऊन जातील कॅन्सल. तर काय उरेल फक्त ए प्लस बी. ए काय होता रे आपला 625 आणि बी काय होता 225. दोघांची बेरीज केली किती होतील रे 850. सेम इथे पण कोणत्या तरी ऑप्शनचे आन्सर टाकून दिलेले आहेत. ओके, ते होऊन जातात टायपिंग मिस्टेक मध्ये. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 850. काय येणार आहे 850. काही डाऊट? ओके, जायचं पुढे मित्रांनो. क्लिअर? ओके, समजलंय सगळ्यांना? काही डाऊट? ओके, फक्त इथे काय मित्रांनो फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. काय करायचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. चला पुढचा क्वेश्चन. सेम मित्रांनो काय दिसतोय बघा. काय 6/13 प्लस 13/79 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 6/13 मायनस 13/79 ब्रॅकेट स्क्वेअर. जर मित्रांनो मी याला ए मानलं तर काय तयार होतं इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा ए 6/13 का ए आपला आणि 13/79 बी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. येईल का रे असं? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय मित्रांनो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मित्रांनो कायम लक्षात ठेवायचं बघा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय मध्ये जेव्हा मायनस साईन येणार आहे आणि इकडे एक किंवा एकापेक्षा जास्त टर्म असतील ना तर कायम ब्रॅकेट टाकायचं. इकडे 3 टर्म आहेत ना. ओके, मध्ये जर मायनस असेल तर कायम काय टाकायचं ब्रॅकेट टाकायचं मित्रांनो. का ब्रॅकेट टाकायचं कारण बघा मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि मायनस प्लस मायनस साईन चेंज होतं मित्रांनो. मग हे जसंच्या जसं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे काय येईल मित्रांनो मायनस ए स्क्वेअर मायनस मायनस काय रे प्लस 2ab. ओके, आणि मायनस प्लस मायनस बी स्क्वेअर येईल असं प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल. काय उरलं रे 2ab प्लस 2ab किती होतात 4ab होतात मित्रांनो. ओके, आता मित्रांनो आपला जो ए जो आहे तो काय रे 6/13 आहे. काय 6/13
आता इथे मित्रांनो याचं कॅल्क्युलेशन कसं करतो रे हे देखील शिकवलंय मी अपूर्णांकामध्ये. काय करतो रे, याचा गुणाकार करतो मित्रांनो आणि याचा प्लस करतो. म्हणजेच बघा 13 किती रे 78, 78 आणि 1 किती होणार आहे 79, 79/13 म्हणजे 6/1/13 ची व्हॅल्यू काय येणार आहे 79/13. लक्षात ठेवा. मग आता इथे 4ab a ची व्हॅल्यू काय आली आपली 79/13 गुणीला बी, बी काय होता रे 13/79. हा 79 कॅन्सल, 13 कॅन्सल, तर काय उरेल रे फक्त 4. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो ओनली 4. सोपं होता का मला सांगा, काय डाऊट? काय होता रे इथं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर त्यांचा फॉर्म्युला वापरला, मध्ये मायनस साइन आहे. कायम लक्षात ठेवा जेव्हा मायनस साइन असेल तर ब्रॅकेट टाकायचा. ब्रॅकेट ओपन केला प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल झाला, प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल झाला, 2ab प्लस 2ab 4ab आणि ए काय होतं मित्रांनो 6/1/13. त्याला असं करून घेतलं मित्रांनो. या दोघांचा गुणाकार होतो आणि इथं प्लस होतो. का आलं? तर 79 कॅन्सल झालं, 13 कॅन्सल झाला, तर आन्सर काय आलं फक्त 4 आलं. काही डाऊट? ओके क्लिअर. चला काय मित्रांनो इथं बघा 17 गुणीला 17 गुणीला 17 अधिक 29 गुणीला 29 गुणीला 29 अपॉन काय रे 17 गुणीला 17 वजा 17 गुणीला 29 अधिक 29 गुणीला 29. घाबरून जायचं नाही मित्रांनो. बघा फक्त फॉर्म्युला व्यवस्थित पाठ पाहिजे. 17ला जर ए मानलं तर काय होईल रे ए गुणीला ए बरोबर आहे. 29ला जर बी मानलं तर काय तयार होईल बी गुणीला बी अपॉन ए गुणीला ए मायनस ए गुणीला बी आणि बी गुणीला बी. येईल असं मित्रांनो. इथं कॅन्सल नाही होणार ए कॅन्सल नका करू, कारण मध्ये मित्रांनो प्लस मायनस आहे. जेव्हा मध्ये प्लस मायनस असेल तेव्हा कॅन्सल होत नाही, लक्षात ठेवा. आता हे गुणीला ए काय तयार होईल रे ए क्यूब तयार होईल, प्लस बी गुणीला बी काय तयार होईल बी क्यूब तयार होईल. खाली ए गुणीला ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर येईल का असं. आता इथे मित्रांनो वरती ए क्यूब प्लस बी क्यूब तयार झाला. तर मित्रांनो हे क्यूब वाले फॉर्म्युले लक्षात ठेवा. एक ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब असतो, एक ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब असतो, एक ए क्यूब प्लस बी क्यूब असतो, ओके, एक ए क्यूब मायनस बी क्यूब असतो. ओके, इथं बघा ब्रॅकेट क्यूब आहे आणि हे सेपरेट क्यूब आहे. मग ब्रॅकेट क्यूबचे मित्रांनो फॉर्म्युले काय बघा, काय रे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके क्लिअर. जेव्हा मध्ये प्लस असेल तेव्हा सगळीकडे प्लस आहे आणि जेव्हा मध्ये मायनस आहे तेव्हा काय येईल रे ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ओके, जेव्हा मध्ये मायनस असेल तेव्हा एकदा प्लस आहे एकदा मायनस, एकदा प्लस एकदा मायनस. मायनस कोणाकोणासोबत आहे बघा ए स्क्वेअरच्या टर्म सोबत मायनस आहे आणि बी क्यूबच्या टर्म सोबत मायनस आहे, लक्षात ठेवा. आता इथे मित्रांनो सेपरेट क्यूब आहे बघा. सेपरेट क्यूब असेल तेव्हा काय रे ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. काय मित्रांनो इथं मध्ये प्लस आहे तर प्लस आणि इकडं मायनस आहे. ओके, हा कोणासोबत कम्पेअर करायचा मित्रांनो तो एस 2ab वाला. तिथं 2ab असतं तर इथं ab. ओके, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आहे ना तसं. तर तिथं 2ab तर इथं फक्त ओनली ab, लक्षात ठेवा. आता इथं जागा नाही तर मी याला खाली लिहितो मित्रांनो. याचा फॉर्म्युला बघा ए मायनस बी इंटू इथं मायनस आहे म्हणून मायनस आणि इथं मायनस असेल तर इथं काय रे प्लस ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, लक्षात ठेवा. मग आता इथे बघा ए क्यूब प्लस बी क्यूब दिसतो. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय रे आपल्याकडे ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर खाली ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे दोघं ब्रॅकेट सेम आहे मित्रांनो, काय होऊन जातील कॅन्सल. तर काय उरेल फक्त ए प्लस बी. काय उरेल ए प्लस बी. ए काय होता रे आपला 17 होता
आणि बी काय होता 29 होता. 17 आणि 29 दोघांची जर ऍडिशन केली तर किती तयार होते रे 46. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 46. प्रत्येक मी स्टेप बाय स्टेप सांगितलंय मित्रांनो. प्रत्येक काय केलेलं आहे मी स्टेप बाय स्टेप सांगितलंय. काय डाऊट समजलंय? फक्त काय इथे मित्रांनो फॉर्म्युला तयार करायचा आहे आणि ते फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. मित्रांनो हे सेम आहे. तुम्ही सॉल्व्ह करून देणार मला याचा आन्सर काय येईल व्हिडिओच्या कमेंट मध्ये मला नक्की सांगायचंय मित्रांनो याचा आन्सर देणार. यस तुम्ही द्यायचंय सेम आहे म्हणून सेम. बघा मित्रांनो पॉइंट मध्ये बघा काही नाही सोपं आहे. काय बघा 1.3 चा क्यूब ए प्लस 2.1 चा क्यूब ए अपॉन काय रे 1.3 चा स्क्वेअर ओके मायनस 2.73 दिसतंय 2.73 आणि प्लस 2.1 चा स्क्वेअर आहे. ओके जर आपण 1.3 ला जर ए मानलं मित्रांनो काय मानलं ए तर काय तयार होईल हा ए क्यूब आणि 2.1 ला जर बी मानलं तर बी क्यूब तयार होईल. खाली सेम काय येईल रे ए स्क्वेअर मायनस आता मित्रांनो हा बघा 2.73 काय रे ह्या दोघांचा गुणाकार आहे मित्रांनो कोणाचा 1.3 इंटू 2.1 चा जो गुणाकार केला तर काय येतं मित्रांनो बघा 21 त्रिक किती रे 63 आजच्याला 6 21 एक 21 आणि 6 27 एक दोन घरानंतर पॉइंट आहे म्हणून 2.73 आहे का म्हणजेच तिथे काय दिसतोय रे हा ए इंटू बी दिसतोय काय दिसतोय ए इंटू बी दोघांचा गुणाकार आहे ना ए आणि बी चा प्लस बी स्क्वेअर झालं मित्रांनो ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय बोला ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर बरोबर आहे का मित्रांनो सेम खाली काय येईल रे ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हे दोघं काय होऊन जातील कॅन्सल तर काय उरेल ए प्लस बी ए काय रे आपला 1.3 आहे आणि बी काय आहे 2.1 आहे. ओके तर किती येईल रे याचा आन्सर 3.4 याचा आन्सर काय येईल 3.4 ऑप्शन नंबर 3. काही डाऊट सोपं आहे मित्रांनो फक्त काय करायचं इथं फॉर्म्युला तयार करायचा आहे मित्रांनो आणि फॉर्म्युले व्यवस्थित पाठ असणं गरजेचं आहे. सोपं आहे का नाही चला लाईक होऊन जाऊ द्या लय भारी कमेंट होऊन जाऊ द्या. ओके समजलंय सर्व टाईप आपण फॉर्म्युला बेस घेतलेले आहेत मित्रांनो. बघा आता हे पुढचं काय रे एक्स प्लस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू जर 19 असेल तर मित्रांनो आपल्याला काय विचारलंय एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर किती मित्रांनो बघा याचा इथं स्क्वेअर दिसतोय तर कायम लक्षात ठेवा मित्रांनो याला एक शॉर्टकट ट्रिक आहे काय रे ट्रिक याला आहे ना मित्रांनो याचा स्क्वेअर करायचा याचा काय करायचा स्क्वेअर याला आपण के मानतो काय मानतो के मानतो याचा स्क्वेअर करायचा आणि -2 करायचं मित्रांनो काय करायचा स्क्वेअर करायचा आणि -2 करायचा जर इथं मध्ये प्लस असेल तर मायनस घ्यायचा -2 करायचा आणि इथं जर मायनस असेल तर इथे प्लस करायचं मित्रांनो लक्षात ठेवा. ओके मग के किती मित्रांनो इथं 19 चा वर्ग वजा 2 19 चा वर्ग किती रे 361 361 मधून 2 गेले तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 359 येणार आहे काय येणार आहे 359 झालं मित्रांनो. काय अवघड आहे कळालं क्लिअर सोपं आहे. काय सांगितलं मित्रांनो इथे जी पण व्हॅल्यू असेल त्याचा स्क्वेअर करायचा आणि -2 करायचा जर इथे मध्ये प्लस असेल तर आणि जर मध्ये मायनस असेल तर इकडे प्लस घ्यायचा मित्रांनो +2 घ्यायचा तो कशानुसार येतो रे बघा ब्रॅकेट स्क्वेअर याला जर ए मानलं आणि याला जर बी मानलं ए प्लस बी आणि इथं स्क्वेअर मध्ये ना जर स्क्वेअर केला तर +2 AB तयार होतो आणि तो 2 AB चा ए आणि बी कॅन्सल होऊन जातो मग +2 इकडे येताना काय होतो -2 होतो मित्रांनो. ओके कळालं कसं येतं बघा सांगतो बघा काय रे एक्स प्लस 1 अपॉन एक्स एक्स ला आपण ए मानलंय आणि 1 अपॉन एक्स ला बी मानलंय इथं ए प्लस बी आपल्याला काय दिसतोय रे के दिसतोय. ओके आणि आपल्याला इथं स्क्वेअर विचारलाय म्हणून काय करायचं रे स्क्वेअर करायचं काय करायचं स्क्वेअर. ओके जर याचा स्क्वेअर केला तर काय तयार होतो रे ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर बरोबर आहे का क्लिअर इथपर्यंत. ए काय होता आपला एक्स होता एक्स चा स्क्वेअर प्लस 2AB ए काय होता रे एक्स बी काय होता 1 अपॉन एक्स प्लस बी चा स्क्वेअर
येईल का असं, इज इक्वल टू के स्क्वेअर. हा एक्स आणि हा एक्स काय होऊन जाईल मित्रांनो, कॅन्सल. तर इथं काय येईल रे, एक्स स्क्वेअर प्लस 1/x² इज इक्वल टू के स्क्वेअर. आणि हा +2 इकडे येताना काय होईल, -2. मग अशा प्रकारे ते येतं मित्रांनो. हे काय होतं इथं 19. 19चा वर्ग 361. 361 मधून 2 गेले तर किती रे, 359. आहे का लय भारी ट्रिक, सांगा. लय भारी होऊन जाऊ द्या. आहे का रे, आजचं लेक्चर खूप महत्वाचं आहे मित्रांनो, बऱ्याच मुलांना माहिती नाही. तर मित्रांनो याचा आन्सर काय येईल ते मला तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो. याचं आन्सर काय येईल. आता इथे मित्रांनो मध्ये मायनस आहे, तर काय येईल तुम्ही याचा आन्सर मला मित्रांनो व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला याचा आन्सर द्यायचा आहे मित्रांनो. देणार? यस, 100% मला आन्सर पाहिजे मित्रांनो. देणार तुम्ही? ओके, कळालं? काही डाऊट? यस. नेक्स्ट. क्यूबचा आपण नंतर बघूया मित्रांनो. ओके, फक्त एवढं इथपर्यंत लक्षात ठेवा मित्रांनो, इथपर्यंत लक्षात ठेवा. क्यूबिक टर्म वगैरे आपण नंतर बघूया. समजलंय? ओके, आजचं सेशन सगळ्यांना समजलंय मित्रांनो. सर्व फॉर्म्युला बेस आपण काय केलेले आहेत रे, क्वेश्चन सोडवलेले आहेत. चला, आजचं लेक्चर कसं झालं व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवायचंय मित्रांनो. मित्रांनो आजकाल असे हे सूत्रांवरती आधारित गणिते मित्रांनो विचारतायत आणि बऱ्याच मुलांना ते काय करतात रे, गुणाकार करत बसतात, बेरीज करत बसतात. कुठे आपण केलं का तसं? नाही, फक्त काय केलेलं आहे, फॉर्म्युला वापरलाय मित्रांनो. आणि फॉर्म्युले पण कसं लक्षात ठेवायचं एकदम सोप्या पद्धतीने काय केलेलं आहे मित्रांनो, मी सांगितलंय. तर अशाच प्रकारे मित्रांनो एक एक टॉपिक आपण मित्रांनो रोज आपण मित्रांनो कव्हर करतोय. तुम्ही फक्त काय करायचंय, पेन आणि नोटबुक घेऊन बसायचंय, व्यवस्थित लिहायचंय, सारखं 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 काय करायचंय, रिवाइज करायचंय. या वर्षी आपल्याला काहीही करून मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे. ओके, या उद्देशाने अभ्यास करायचा आहे. तर अशाच साठी मित्रांनो आपलं टिक्कर मराठीचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो काय छोटी लय भारी कमेंट होऊन जाऊ द्या. थँक यू सो मच.